महाराष्ट्रात जन्माला आलेल्या व्यक्तीला पंढरपूरला जाणं जितकं महत्वाचं आहे, कोल्हापूरला जाणं जितकं महत्वाचं आहे, तुळजापूर जेजुरीला जाणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं महाराष्ट्रात जन्माला आलेल्या व्यक्तीला शिवनेरी किल्ल्यावर येणं पण महत्वाचं आहे. तितकंच महत्वाचं रायगडाच्या पावन भूमीला जाऊन ती माती कपाळाला लावणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या व्यक्तीला वडू तुळापूरला जाऊन तिथली माती कपाळाला लावणं पण तितकंच महत्वाचं आहे. शिवनेरी असेल, रायगड असेल, वडू तुळापूर असेल, या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या माणसांच्या धर्मपंढरी आहे, त्या पुण्यभूमी आहेत. मला जेव्हा समजलं की हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं जुन्नर भूमीमध्ये यायचंय, मी म्हणालो हे माझं भाग्य आहे, हे मी काहीतरी पूर्वजन्मी पुण्य केलंय आणि म्हणून मला राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं तिथे जाऊन शिवरायांची सेवा करायला मिळतीये, हे मी माझं भाग्य समजतो. तुम्ही विचार करा, या भूमीत येणारे जर भाग्यवान असतील, या भूमीचं ज्यांना ज्यांना दर्शन होतं या शिवनेरी परिसराचं, ते जर भाग्यवान असतील तर तुमच्या सगळ्यांचा जन्म या पुण्यभूमीत झाला, तुम्ही किती भाग्यवान असाल. भरत खंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. अर्थात मनुष्य म्हणून जन्माला आलात, याहीपेक्षा भारतात जन्माला येणं ही परम भाग्याची संपत्ती असते, असं जर साधू संतांनी सांगितलं असेल तर आपल्याला अजून पुढे जाऊन असा विचार करावा लागेल की भारतात जन्माला येणं हे भाग्याचंच लक्षण आहे, पण त्यातली त्यात शिवजन्मभूमीत जन्माला येणं हे परम भाग्याचं लक्षण आहे. या मातीनं एक महाराष्ट्राला दैवत दिलं. कायम एक खंत असायची की राव सगळे देव हे महाराष्ट्राच्या बाहेर जन्माला येतात. राम अयोध्येत जन्माला येतात, गोपाल कृष्ण मथुरा द्वारका गोकुळ तिकडे जन्माला येतात. मग आमच्या महाराष्ट्राचं काय? पण महादेवानं काळजी घेतली आणि 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत या शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्राचा देव छत्रपती शिवाजी राजा जन्माला घातला. आपल्यालाही देव दिला. शरद दादा, आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांना देव म्हटल्यानंतर काहींचं मूळव्याध उठतंय, पण अरे बाबा, त्यांची तक्रार अशी आहे की शिवरायांना देव म्हटल्यावर त्यांच्या कर्तृत्वाची किंमत कमी होती, त्यांनी गाजवलेल्या पराक्रम मग कमी सिद्ध होतात, मग देव तर काही करू शकतो. अरे गदाड्या, पराक्रम केल्यानंतरच देवत्व दिलंय हिंदुस्थानानं समोरच्याला. कर्तृत्व गाजवल्यानंतरच देवत्व दिलंय या हिंदुस्थानानं समोरच्याला. रावणासारखा दैत्य ठोकला, हिंदुस्थानानं भगवान श्री रामचंद्र प्रभूंना देव करून टाकलं. कंसासारखा दैत्य फाडला, हिंदुस्थानानं गोपाल कृष्णांना देव करून टाकलं आणि अब्दुल्लासारखा राक्षस फाडला, म्हणून माझे छत्रपती शिवाजी महाराज देव झाले. त्यामुळं आता शिवरायांना देव बनवण्यापासून किंवा देव म्हणण्यापासून कुणी आम्हाला थांबवू शकत नाही. उलट आम्ही आता त्याच्या 2 पावलं पुढे गेलो. गावागावात शिवरायांची आरती सुरू झाली. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार, नरराक्षसांचा करोनी संवार, धरणी मातेचा तू केला उद्धार, जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. अरे गावागावात शिवरायांची आरती सुरू झाली आणि त्यामुळं तुमचा आमचा सगळ्यांचा देव जर कोण आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराजच आहे. आणि हे महाराष्ट्रातल्या लोकांना पटवून द्यावं लागतं, समजून सांगावं लागतं. काही धर्मविरोधी, राष्ट्रविरोधी, महापुरुषांच्या विरोधात असलेल्या लोकांना हे समजून सांगावं लागतं. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही. माझं तर प्रामाणिक मत आहे,
महाराष्ट्राच्या बाहेरच्या मंडळींना जितके छत्रपती शिवाजी महाराज कळाले तितके छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला जर कळाले ना तर हा हिंदुस्थान महासत्ता झाल्याशिवाय थांबणार नाही. मी पटवून देतो आपल्याला. आपण पहा, पश्चिम बंगालमध्ये काल परवा सरकार बदल झाला. ममता बानर्जींचं ते सरकार गेलं, तिथे हिंदुत्ववादी सरकार बसलं. आपण बघा, विजयी जल्लोष करत असताना या घटना आपण लक्षात घेतल्या पाहिजे, यातून शिकलं पाहिजे. दादा, तिथल्या उद्यानांना ज्या परकीय आक्रमणकर्त्यांची नावं होती, आपल्या हिंदुस्थानी लोकांनी त्या परकीय आक्रमणकर्त्यांची नावं काढली आणि तिथल्या पश्चिम बंगाल मधल्या उद्यानाला पश्चिम बंगाल मधल्या आपल्या हिंदुस्थानी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. का? काय त्यांचा संबंध आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी? त्यांचा संबंध आहे तो भगव्या ध्वजाचा आहे, त्यांचा संबंध आहे तो अस्मितेचा आहे, त्यांचा संबंध आहे तो पराक्रमाचा आहे. तिकडं कुंडा विधानसभा आहे उत्तर प्रदेशमध्ये, कुंडा विधानसभा. ते राजा भैया फार चर्चेत असलेले एक आमदार आहेत. 8-9 टर्म मला वाटतं दादा नक्की सांगता येणार नाही, पण बऱ्याच वेळा आमदार आहे. मी काल परवा सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ पाहिला. ते रोज मारुती रायांचं दर्शन करतात, रोज ते राजा भैया. आणि मी त्या व्हिडिओ जेव्हा बघत होतो तेव्हा त्यांच्या मारुती रायांच्या शेजारी एक मूर्ती ठेवलेली. आपण सुद्धा सोशल मीडियावर सर्च करा. त्या उत्तर प्रदेश मधल्या कुंडा विधानसभा मतदारसंघातील एक आमदार रोज मारुतीची भक्ती करतो, मारुती रायांचं दर्शन करून दिवसाची सुरुवात करतो. त्या आमदाराच्या मारुती रायांच्या मूर्तीच्या शेजारी एक मूर्ती ठेवलेली आहे. त्याही मूर्तीचं तो आमदार दर्शन करतो, दिवसाची सुरुवात करतो. ती मूर्ती दुसरी तिसरी कुणाची नाही, ती आपला बाप छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. अरे, जग छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेत आहे आणि आपली वाटचाल करताय. हिंदुस्थानाच्या मातीत कुणालाही पराक्रम गाजवायचा असेल, शौर्य गाजवायचं असेल, नेतृत्व करायचं असेल, धर्म टिकवायचा असेल, संस्कृती परंपरा देश टिकवायचा असेल तर आदर्श एक आणि एक असू शकतात. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या शिवजन्मभूमीचे आपण पायी हो. अहो, महाराजांनी पहिलं जे काही रडले असतील, जन्माला आल्यानंतर नाही का बाळ रडतं, महाराजांच्या मुखातून पहिले जे काही उच्चार आले ना ते या शिवनेरीच्या मातीत आले हो, या शिवनेरी किल्ल्यावर आले. आणि त्या भूमीमधले आपण सगळे रहिवासी आहे, त्या भूमीचे आपण पाईक आहे. तुम्हाला आम्हाला शिवराय म्हणजे सर्वस्व असले पाहिजे. शिवरायांपुढे दुसरं काहीच नाही. माझं तर ठरलंय, जो म्हणून कोण शिवरायांची भक्ती करल, आदरणीय शरददादा सोनवणे अर्थात आपले या शिवभूमीचे आमदार, ते म्हणाले की मागच्या काळामध्ये अपक्ष निवडणूक लढवली, कोण मोठे नेते माझ्या सोबत नव्हते, कोण मोठे मंत्री माझ्या सोबत नव्हते, पण तो आळंदीचा संग्राम बापू भांडारे माझ्या प्रचारासाठी आला, जाहीरपणे आव्हान दिलं की या शिवभक्ताला साथ द्यावी लागल. दादा, प्रामाणिकपणे सांगतो, मी त्या दिवशी धावपळ करत त्या ओतूरच्या सभेला आलो ना, त्याच्या मागचं एक कारण होतं की हा शिवभक्त या पुण्यभूमीचा एक रहिवासी गावात जाऊन सांगत होते की मी जर आमदार झालो तर जगातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या जुन्नरच्या पुण्यभूमीत उभा करल. आणि तो माझा स्वार्थ होता. म्हटलं, अरे हे तर कधीच व्हायला पाहिजे होतं. 350 वर्ष होऊन गेली. ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिकडे अजून रस्त्यांच्या समस्या, तिकडे अजून जाण्या येण्याच्या समस्या, तिकडे अजून गडावर चढण्याच्या समस्या, पाण्याच्या समस्या नाही. जर शरद दादा आता इथे भाषण करताना म्हणाले
की माझा संकल्प आहे आणि मी तो संकल्प पूर्ण करून दाखवणार. माझं तर म्हणणं आहे त्यांच्या त्या इच्छाशक्तीसाठी जोरदार टाळ्याच झाल्या पाहिजे. ते सतीचं वाण आहे, ते छोटी गोष्ट नाही. आमचे भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे पाटील, चहूबाजूने इंडस्ट्री आहे, पिंपरी चिंचवडचा परिसर आहे, जगातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. पण शंभू राजांचं स्मारक उभं करत असताना महेश दादांना काय यातना झाल्या त्या बैठकीत बसल्यानंतर ते सांगतात, किती त्रास झाला ते दादा सांगतात. आणि मी जे सहकार्यांकडून ऐकतोय की आपल्या जुन्नर भूमीमध्ये तो जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभा राहणार आहे, त्याचं बजेट आवाच्या सव्वा आहे, कल्पनेच्या पलीकडे आहे. मग अनेक जण शंका पण घेतात, सोपं नाही. पण त्या शंका घेणाऱ्यांना आपण सांगितलं पाहिजे, तुम्ही सोपं नाही म्हणत राहा, पण आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं या जगात अशक्य काही नाही, काही अशक्य नाही. तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलं, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अशक्य गोष्टी शक्य करता येतात. वज्रमूठ बांधावी लागते, दृढ निश्चय करावा लागतो आणि त्या कार्याप्रती वाहून घ्यावं लागतं. माझा स्वार्थ होता. अनेकांनी माझ्यावर टीका टिप्पण्या केल्या, याला राजकारण्यांचा का पुळका आहे. अरे मला राजकारण्यांचा पुळका नाही, मला माझ्या हिंदुत्वाचा पुळका आहे. आणि माझं ठरलं, जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, गातली या भय नरका जाणे. शिवराय तुमचे आमचे सगळ्यांचेच आदर्श असले पाहिजे. उद्या कोण जर म्हटला ना मी शिवरायांसाठी हे करतो, आपला त्याला पाठिंबाच आहे, आपला त्याला विरोधच नाही. काल परवाची तुम्ही बातमी पाहिली असेल की एका स्नेह संमेलनादरम्यान एका नायकाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला. मी एक शिवभक्त म्हणून जाहीर निषेध नोंदवला दादा, पण त्या अभिनेत्यानं सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला. मी शिवरायांचा एक शिवभक्त आहे असं जगासमोर उदाहरण ठेवलं आणि त्या हिंदुस्थानात प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्यानं जाहीरपणे माफी मागितली शिवरायांची. दुसऱ्याच दिवशी शरद दादा मी पुन्हा ऑनलाईन आलो आणि म्हटलं, तो अभिनेता चुकून चूक झाली असेल पण आमच्या शिवरायांचा मावळा आहे, त्या अभिनेत्याचा आम्हाला अभिमानच आहे. अरे हे आमचं सगळं ठरलेलं आहे की जो शिवरायांचा मावळा तो आपलाच. मतभेद होतील पण शिवरायांसाठी काही पण, शिवरायांसाठी पुढे जावं लागलं पुढे जाऊ, शिवरायांसाठी मागं जावं लागलं मागं जाऊ, पण शिवराय आपले सर्वस्व असले पाहिजे. अहो सोपं नव्हतं. 350 वर्ष अनेकांनी प्रयत्न केले हो. काय खायला भेटत नव्हतं, राहायला भेटत नव्हतं, असं नव्हती समस्या. खायला तर किड्या मुंग्यांनाही भेटतं, राहायला तर जनावरांना भेटतं, पण अडचणीत आली होती संस्कृती. मंदिरं तुटत होती, नको ती धर्मस्थळं उभी राहत होती, गायी मोठ्या प्रमाणात कापल्या जात होत्या, देवळं फुटत होती, मूर्ती फुटत होत्या, आया बहिणींची आबरू लुटली जात होती, माणसांचं जबरदस्ती धर्मांतरण चाललं होतं. अर्थात खाणं पिणं अडचणीत नव्हतं आलं, अडचणीत आली होती संस्कृती, अडचणीत आलं होतं हिंदुत्व, अडचणीत आला होता भगवा ध्वज. अनेकांनी प्रयत्न केले पण महादेव सगळ्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला. पण ह्या आमच्या बापानं त्या रायरेश्वराच्या देवळात शपथ घेतली की नाही, मी ही गुलामगिरी मोडून काढल, मी हा अन्याय संपवून टाकल, मी पुन्हा या मातीत भगवा ध्वज फडकवून दाखवल. आणि साधू संतांच्या उपदेशानुसार माता पित्यांच्या आशीर्वादानं वाटचाल केली आणि त्या रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन उभं राहिलं आणि महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज झाले. तो शेकडो वर्षांचा संघर्ष जो पूर्ण झाला ना, तो राज्याभिषेक सोहळा आहे. हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे ना तुमची आमची सगळ्यांची अस्मिता आहे. तुमचे आमचे सगळ्यांचे पूर्वज दारातीर्थी पडले असतील हो, तेव्हा म्हणतात ना, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. या भावनेनं अनेक मावळ्यांनी प्राण वेचले.
शिवराय जेव्हा त्या राजसिंहासनावर बसले असतील ना राज्याभिषेक दिनाच्या दिवशी, तेव्हा त्यांना त्या राजसिंहासनावर आठवण जर कोणाची होत असेल ना की हा राज्याभिषेक व्हावा, हिंदूंचा राजा या महाराष्ट्राचं नेतृत्व लाभावा, या भावनेनं ज्या हजारो लाखो मावळ्यांनी आपले प्राण वेचले ना, त्या मावळ्यांची दादांना, त्या मावळ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांना त्या राजसिंहासनावर बसून आठवण होत असेल. पण की मी राजा व्हावा, माझं कौतुक व्हावी, माझे बॅनर लागावे, माझे कार्यकर्ते व्हावे, माझं गुणगान गायलं जावं, माझे बँक बॅलन्स वाढावे, ही भावना नव्हती हो. आमचा राजा राजसिंहासनावर विराजमान झाला आणि उभ्या रयतेकडे बघून सांगितलं, ए बाबांनो, मी राजा आणि तुम्ही प्रजा, असं चालणार नाही. तुम्ही बघा, जे मुघलांचं साम्राज्य होतं त्याला मुघलशाही म्हटलं जायचं, जे कुतुबांचं साम्राज्य होतं त्याला कुतुबशाही म्हटलं जायचं, जे आदिलशाहचं साम्राज्य होतं त्याला आदिलशाही म्हटलं जायचं. पण हा आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराज त्या राजसिंहासनावर बसून उभ्या रयतेकडे पाहून म्हणाला, ए इथून पुढं या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य जिथपर्यंत विस्तारलंय तिथं तिथं राहणाऱ्या नागरिकांनी याला शिवशाही म्हणायचं नाही तर स्वराज्य म्हणायचं. भाऊ, लोकशाहीची पहिली पायाभरणी होती की मी राजा तुम्ही प्रजा. केलं, संपलं म्हटले नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं स्वराज्य. इथं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक वृद्धाला, प्रत्येक बालकाला हे राज्य माझं राज्य वाटलं पाहिजे. आणि दादा, हीच लोकशाही होती ना. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे जर लोकशाही असेल ना तर 350 वर्षापूर्वी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज म्हटले रयतेचं राज्य. म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात की लोकशाही इंग्रजांना हाकलून लावल्यानंतर इथे प्रस्थापित करायची होती, तेव्हा लोकशाहीची स्थापना करत असताना आमच्या समोर आदर्श जर कोण होते तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. त्याचं कारणच ते आहे, सर्वांचं पोटाचं लावणे आहे. अरे सगळ्यांना पोटाला लावायचंय असं म्हणणारा आपला राजा. आणि त्यामुळं हा राज्याभिषेक दिन म्हणजे एक सुवर्ण काळाची झालेली सुरुवात. किती आले किती गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखे होणे नाही. आपण बघा, शिवरायांच्या नंतर जेवढे म्हणून कोण महापुरुष या मातीत जन्माला आले. आज दुःख होतं, एखाद्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोरांनी बसवायचं ठरवलं की काही लोक विरोधाची भूमिका घेतात, कधी आपले असतात कधी परके असतात. पण का, आपण जर इतिहास पाहिला तर या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जेवढे म्हणून कोण महापुरुष जन्माला आले त्या सर्व महापुरुषांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपण बघा, लोकमान्य टिळक कोण आहे त्यांचे आदर्श? त्यांनी सार्वजनिक शिवजयंती सोहळा साजरा झाला पाहिजे म्हणून प्रयत्न घेतले. अर्थात टिळकांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कोणावर पावडा गायला? परदेशात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर गायला. म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहे त्यांचे आदर्श? छत्रपती शिवाजी महाराज. अहो सगळे सगळे महात्मा. हे बघा, आपला आमदार फक्त विधान भवनात जाऊन गप्पा मारत नाही तर इतिहास ठाऊक आहे. शरद दादांनी आठवण करून दिले की घराघरात ज्ञान पोचलं पाहिजे, प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, ज्ञानापासून कोण वंचित राहिलं नाही पाहिजे. या भावनेने प्रेरित झालेले महात्मा ज्योतिराव फुले. दादा, छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा रचायचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या काळात केलं. त्यांचेही आदर्श, रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीची पूजा झाली पाहिजे, तिची शोध मोहीम राबवणारे महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, ही सगळी मंडळी जर त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत असतील तर आज या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं माझी तमाम जमलेल्या आपल्या सगळ्या भावांना विनंती आहे
की आपण जन्माला माणूस म्हणून येतो महाराष्ट्रात. जीवाचे कान करून ऐका. महाराष्ट्रात आपण माणूस म्हणून जन्माला येतो, पण जीवन जगून झाल्यानंतर मरताना मात्र आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणूनच मेलो पाहिजे. कोण मेला? शिवरायांचा मावळा मेला. कोण वैकुंठवासी झाला? शिवरायांचा मावळा वैकुंठवासी झाला. या भावनेनं जर आपण जगलो ना माझ्या भावांनो, अरे लांब नाही रे सोन्याचे दिवस. आणि जो जो समाज आपले महापुरुष, आपला इतिहास, आपली संस्कृती विसरतो, संपतो. इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथली लोक शिवरायांना विसरली म्हणून आम्ही इथं 150 वर्ष राज्य करू शकतो. फिलिप्स मॅसन सारखे व्यक्तिमत्व त्या काळात सांगताय की इथली लोक जर शिवरायांना विसरली नसती तर आम्हाला यांना गुलाम बनवता आलं नसतं. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा या इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं पाहिजे या भावनेनं प्रेरित झाले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पहिल्या हिंदुस्थानातल्या पोरांना जर काय शिकवलं तर आपले आदर्श एक गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे करायचा असं म्हणणारे आपले आदर्श असू शकत नाही. आपल्याला आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवावं लागल की आमच्या राष्ट्रावर चालून आला एखादा अब्दुल्ला तर आम्ही त्याचा कोथळा काढतो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपण आदर्श ठेवलं तर आणि तरच हा हिंदुस्थान स्वतंत्र होईल. ही भूमिका सावरकरांसारख्या स्वातंत्र्यवीरांनी घेतले. पोरांमधला पराक्रम जागृत केला आणि पुन्हा टिळकांसारख्या व्यक्तिमत्वांनी सार्वजनिक शिवजयंती, गणेशोत्सव हे धार्मिक उपक्रम सुरू केले. आणि दादा तेव्हा हे इंग्रज पाठीला पाय लावून पळाले. हे लक्षात ठेवा. गोड गोड बोलून आणि बाया नाचवून नाही आपण स्वतंत्र झालो. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तिमत्वांनी ना इथल्या मातीत पराक्रम पेरला आपल्या पूर्वजांचा. तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. त्यामुळं शिवराय आपल्या सगळ्यांचे आदर्श आहे. शिवरायांनी अंधश्रद्धा असतील, चुकीच्या चालीरीती असतील मोडीत काढल्या की अरे समुद्र ओलांडायचा नाही अशी आपल्या हिंदुस्थानात एक समज होती. शिवराय म्हटले अरे जग कुठं चाललंय? जग तर समुद्रा पार आपला झेंडा रोवत निघाले आणि आपण काय या खुळचट भूमिका घेऊन बसलो. त्यामुळं ज्याची समुद्रात दहशत त्याचंच वर्चस्व. आणि म्हणून आज इंडियन नेव्हीमध्ये त्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम दाखवला जातो. का? हिंदुस्थानाला मान्य की समुद्र किनारा जर कोणी राखला तर तो माझ्या शिवरायांनी राखला. हा राज्याभिषेक झाला. स्वतःची नाणी, आमचं राज्य, आमचं चलन. राज्याभिषेक झाला. स्वतःची नाणी, स्वतःचं चलन, स्वतःची भाषा. राजभाषा कोशाची निर्मिती केली की अनेक उर्दू शब्द, पारशी शब्द आपल्या महाराष्ट्रात रुजले होते, तोंडवळणी पडले होते. अहो शेवटी जो समाज आपली भाषा विसरतो तो समाज संपत असतो. भाषा हे संस्कृतीचं प्रतीक आहे. भाषा हे तुम्ही कोणत्या प्रभागात राहता, कोणत्या भागात राहता याचं प्रतीक आहे. म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेचा अभिमान असला पाहिजे. म्हणून राजभाषा कोशाची निर्मिती करायला लावली. आज आपल्याला वाटतं ना शिवरायांची सेवा करायची. शिवरायांची सेवा करायची म्हणजे काय करायचं? मी तुम्हाला सांगतो, आपल्या मातृभाषेत बोलणं ही छत्रपती शिवाजी महाराजांची सेवाच आहे. आपण जर महाराष्ट्रात जन्माला आलो असू तर आपण जास्तीत जास्त मराठी भाषेतच बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. ती शिवरायांची इच्छा होती. कालगणना शककर्ते झाले दादा. शिवराय शककर्ते की माझं राज्य, माझ्या लोकांना परदेशी कॅलेंडरचं कशाला आकर्षण पाहिजे. आणि म्हणून राज्याभिषेकापासून शिवशकाची निर्मिती झाली आणि स्वतःची कालगणना या हिंदुस्थानाला देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. सगळ्यांना पोटाला लावायचंय. आणि दादा अटके पार हो. दक्षिण विजय काय? अहो जी जी राज्य गेली होती पारतंत्र्यात ते सगळे शिवरायांना भेटले. शिवराय म्हटले महादेवाला सर्वस्व माना, हर हर महादेव म्हणा आणि तुटून पडा सैतानांवर. उभ्या हिंदुस्थानात
एक उत्साहाची लाट आली. क्रूर औरंग्या सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीत त्या संभाजीनगर शहरात जो गाडला गेला ना, त्याची सुरुवात जर कुठून झाली तर ती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांपासून झाली. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि आज या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं मी जास्त काय नाही, मी आपल्याला आज एकच सांगतो, आपल्याला ना भाऊ आता फक्त आयत्या पिठावर या गाठ्या मारायच्या आहोत. खरं सांगतो, समारोप करतो मी, पण जीवाचे कान करून ऐका. मी का म्हणत होतो शरद दादाला माझ्या नंतर बोलायला लावा, कारण म्हटलं सेलिब्रिटी आधी बोलल्यावर लोक जातील उठून. निवेदक साहेब माझा तो स्वार्थ होता. मी म्हटलं बाबा मला आधी बोलू द्या मग शरद दादाला बोलू द्या. काय आमदारावर सगळ्यांचं प्रेम राहतं, बाबा रोजच येतो कोणी पण मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो की कार्यक्रम जवळजवळ 6 वाजेपासून सुरू आहे. पण आता समारोपाकडे कार्यक्रम जात असताना सुद्धा तुम्ही कुणीही जागा सोडली नाही, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. असाच उत्साह जर टिकून राहिला तर स्वराज्याला धोका नाही. आज मी आपल्याला सांगतो, आपल्याला संकल्प करायची काय गरज आहे. आपल्याला आज आपचुल्याचा कोताळा काढायचा नाहीये. आज आपल्याला शाहिस्त्याची बोटं तोडायची नाहीये. आज आपल्याला जर काय करायचंय तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य तुमच्या आमच्यासाठी निर्माण करून ठेवलं ते फक्त राखायचंय. बस ते राखण्यासाठी काय करावं लागेल, काय नाही. माझ्या शिवरायांचा, माझ्या जिजाबाई साहेबांचा, माझ्या शंभूराजांचा मला अभिमान असला पाहिजे. माझ्या धर्मग्रंथांचा, माझ्या मंदिरांचा, माझ्या साधू संतांचा मला अभिमान असला पाहिजे. आणि माझ्या देशासाठी, माझ्या देवासाठी, माझ्या हिंदू धर्मासाठी जो जो म्हणून कोण धावतो पळतो त्याचाही मला अभिमान असला पाहिजे. हीच शिवरायांची सेवा आहे. आज ते आपल्याला करावं लागल. आपल्या संस्कृतीची जोपासना करावं लागल. एखादी मुलगी जर गाण्यांवर रील बनवत असेल, वेगवेगळे डान्स बसवून, तर त्या माझ्या बहिणीला विनंती आहे, बाई दा रील तू मनोरंजनासाठी बनव, पण 11वा रील ना तू माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बनव. ती स्वराज्याची सेवा आहे. आमचा एखादा भाऊ महिनाभर जॉबला जातो, उद्योग व्यवसाय करतो, सांभाळतो, त्याला विनंती आहे महिन्यातला 1 दिवस फक्त शिवनेरीसाठी काढ. महिन्यातला 1 दिवस शिवरायांच्या काहीतरी सेवेसाठी काढ. ती आपल्या हिंदवी स्वराज्याची सेवा आहे आणि आज ती काळाची गरज आहे. शिवरायांनी काय काय करावं, त्या काळामध्ये जबरदस्तीचे धर्मांतरण झालं. नेतोजी पालकरांचं झालं, बाजाजी निंबाळकरांचं झालं. दादा या मुघली आक्रमणकर्त्यांनी इथली संस्कृती, इथला धर्म संपवण्यासाठी काय काय नाही केलं. मानेवर सुरे ठेवून आपले लोक धर्मांतरित केले. नेतोजी पालकर त्यात शिकार झाले. बाजाजी निंबाळकरांसारखे फलटणचे सेनापती त्यात शिकार झाले. पण शिवराय म्हटले नाही, असं कोण धर्मांतरण करून कुणी बाटत नसतं. महाराष्ट्राच्या मातीत नाही, हिंदुस्थानाच्या मातीत पहिल्यांदा आपल्या हिंदू लोकांना जे धर्मांतरित केलं गेलं होतं त्यांची पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि नुसती सहानुभूती मिळावी म्हणून नाही केलं हो. नाही मग माझी लोकप्रियता वाढल. अहो स्वतःच्या पोरी त्यांच्या घरात दिल्या. नेतोजी पालकरांच्या घरात स्वतःची पोरगी देऊन टाकली. बाजाजी निंबाळकरांच्या घरात स्वतःची पोरगी देऊन टाकली. माझी शरद दादांना विनंती, या निमित्तानं मी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराला जाऊन विनंती करतोय की शिवरायांनी जर घरवापसी त्या काळात केली, या महाराष्ट्रात अशा कितीतरी आपले बांधव आहेत की जे पूर्वी हिंदू होते, त्यांचे वंशज, त्यांचे पूर्वज हे हिंदू आहेत, पण या परकीय आक्रमणकर्त्यांच्या काळात आपलेच बांधव त्या काळात धर्मांतरित झाले. त्यांनाही माहिती आहे, मान्य आहे, त्यांचं प्रेम भगव्या ध्वजावर आहे, त्यांचं प्रेम शिवरायांवर आहे, शंभूराजांवर आहे, त्यांचं प्रेम इथल्या मातीवर आहे. ते वंदे मातरम म्हणायला तयार आहे. माझी शरद दादांना विनंती आहे, तुम्ही शिवनेरीचे पट्टे एक महाराष्ट्रात आदर्श घडवा आणि या शिवनेरीच्या पायथ्याला, या जुन्नरच्या भूमीत शेकडो वर्षापूर्वी जे आपली लोक परकीय धर्मांमध्ये धर्मांतरित झाली, त्या आपल्या बांधवांच्या घर वापसीचा कार्यक्रम शरद दादा तुम्ही घ्या. द्या ना त्यांना धर्म. अरे ते झाले, त्यांना मान्य, आम्ही याच मातीचे पुत्र आहे, मग का त्यांच्यावर अन्याय.
का त्यांच्या महिलांवर अन्याय, का त्यांची संस्कृती बदलायची, विचारसरणी बदलावायची, त्यांचं राहणीमान बदलावायचं, का त्यांना उपेक्षा द्यायची. त्यांना पुन्हा जर शरद दादा तुमच्यासारख्या लोकांनी हिंदू धर्मात घरवापसी केली तर हा संग्राम भांडारे तुम्हाला शब्द देतो, संग्राम बापू भांडारेची पोरगी त्या घरवापसी केलेल्या आपल्या हिंदू कुटुंबात देण्याची जबाबदारी संग्राम बापू भांडारेची. अरे राष्ट्र राष्ट्र म्हणजे काय असतं, ज्याला इथल्या भूमीचा अभिमान आहे त्याला स्वीकारा. शिवरायांनी ते केलं, त्या शिवरायांचे आपण पाईक आहे. ही काळाच्या गरज आहे. सगळी भांडणं संपतील, सगळे वाद संपतील, सगळे एका भगव्या ध्वजाखाली एकत्रित येतील. आपण जबरदस्ती तर करत नाही. धान्याचं पोतं देऊन नाही बा, तांदळाचं पोतं घेऊन ख्रिश्चन होय, नाही बा तुला कापूनच टाकेल हिंदू होय, ते तर आपल्याला शिवरायांनी स्वीकारलं नाही. पण ज्यांना ज्यांना मान्य आहे आम्ही हिंदू आहे, आमचे पूर्वज हिंदू आहे, त्यांच्यावर का अन्याय, त्यांना पुन्हा हिंदू धर्मात जर आपण घेण्यात यशस्वी झालो तर खऱ्या अर्थानं हा शिवराज्याभिषेक यशस्वी होईल. समारोप करत असताना आजकाल म्हटलं जातं माणसं भांडणारी नसावी, माणसं भांडणारी नसावी. पण माझं मत आहे माणसं भांडणारीच असावी, पण कशी भांडणारी पाहिजे माहितीये का, आमच्या बाळूभाऊ गाजरे सारखी पाहिजे भांडणारी, की त्यांच्या भांडणानंतर, त्यांच्या संघर्षानंतर, त्यांच्या वादानंतर जर काय उभं राहिलं तर या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाभोवती हायड्रोलिक लिफ्ट उभं राहिलं. भाऊ मी रोज कीर्तन करतो, 5-10 फुटावर पुतळा असतो, पण भाऊ 7-8-10 कार्यकर्ते वरती नेतात, अंगलटलट कापत राहतं. आपल्याला उंचावर जायची सवय नसते, मला व्यक्तिगत नाही सवय. पण आज मी तुम्हाला अत्यंत अभिमानानं सांगतो की जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा 45 फूट आहे, 45 फूट पुतळा आहे. शरद दादांनी मला दिलं पुढं करून, तू जाय लिफ्ट मध्ये बसायला. दादाच नेहमी कार्यकर्त्यांना पुढं करता, तू जाय बसायला. आशाताई आल्या, त्या रणरागिणी आहे. माझे मात्र पाय लटलट कापत होते. मी त्या बाळाभाऊ कुठे, बाळाभाऊला म्हटलं बाळाभाऊ तुम्ही जा राव, मी इथूनच फुलं फेकतो. का आपल्याला सवय नाही, त्यातला अनुभव नाही. तुम्ही मला म्हटले ना 10 तास कीर्तन कर, मी करल, पण हे असले प्रयोगाचे अनुभव नाही ना. बाळाभाऊला म्हटलं नको नको. बाळाभाऊ काय म्हटले माहितीये का, मी आहे. काय म्हटले, मी आहे, तुम्ही या. भाऊ 45 फूट वरती गेलो, पण यत किंचितही भीती वाटली नाही. इतका यशस्वी उपक्रम त्या बाळूभाऊ गाजरेच्या पाठपुराव्यामुळे झालाय. आज एवढ्या उंचावर गेलो, तिथं गेलं ना भर सवय नाही, मी धरून ठेवलं होतं ते. पण दादा म्हटले ना, आशाताई पुढे होत्या, शिवरायांच्या गळ्यामध्ये हार टाकत असताना थोडी अडचणी यायला लागली, थोडी. पण ते आज काय ऊर्जा आली दादा माहित नाही. पण मनोमन असं म्हटलो, संग्राम बापू भांडारे आज खाली पडून मेला तरी चालल, शिवाजी महाराजांच्या गळ्यात हार गेला पाहिजे. आणि इतका पद्धतशीर तो शिवरायांच्या गळ्यात हार गेला. आज जास्त मंडळी होते लिफ्ट मध्ये, पण बाळूभाऊ गाजरेंनी हे जे परिश्रम घेतले, माझी शरद दादांना विनंती आहे, दादा अशा व्यक्तिमत्वांना पुढे आणणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हे असे संघर्ष योद्ध्यांची आपल्याला गरज आहे. बाकी नुसती गाजर दाखवणारी असतात, पण आपले गाजरे कर्तृत्व करून दाखवणारे. आपले गाजरे गाजर दाखवणारे नाहीये, त्याचे हाती घेतलं ते तडीच देऊन दाखवणारे आपले गाजरे. बाळूभाऊचं मी मनापासून अभिनंदन करतो. बाकी किल्ले शिवनेरीचे आमदार शरद दादा खूप राबतायत, खूप धावतायत, खूप पाळतायत. मी नेहमी त्यांना म्हणत असतो, दादा तुम्ही सोशल मीडियावर जरा फोकस करा, फोटो काढत जा, रील काढत जा. म्हणतात बापू नाही, हा शरद दादा सोनवणे जनसामान्यांमध्ये सुख दुःखात जाणारा नेता आहे. मला सोशल मीडियावर ऍडव्हर्टाईज करायला आवडत नाही. आता एक कुठंतरी सैनिकाचा आज भरती झाली, इथून 25-30 किलोमीटर असेल येणेरेला. अहो काय तो ड्रायव्हर पण गाडी पळवतो, हे असले मावळे सोबत असल्यावर काय अशक्य हो. अहो इतकी पळवत तिकडं त्या सैनिकाला काय नाही त्याच्या काळात हार घालायला. आणि मग मला कळालं असल्या नेत्यांना सोशल मीडियाची गरज नसते, लोकांना माहित असतं त्यांचं काम.
आशाताई बुचके येऊन गेल्यात, रणरागिणी आहेत, भिडणाऱ्या आहेत, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आहेत. ताईंनी इकडे आज शुभेच्छा आपल्या सर्वांना सदिच्छा देण्याचं काम आशाताई बुचके यांनी देखील केलं. त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या जुन्नर नगरीच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती सुजाताताई काजळे, नगरसेवक मयूरदादा महाबरे, नगरसेविका सौभाग्यवती अंजलीताई शिंदे, नगरसेवक श्री प्रशांतराव सराईकर, नगरसेविका सौभाग्यवती अनुजाताई पातुरकर, नगरसेवक श्री नरेंद्र भाऊ तांबोळी, स्वीकृत नगरसेवक श्री लक्ष्मीकांतजी कुंभार, नगरसेविका सौभाग्यवती रुपालीताई परदेशी, नगरसेवक श्री ॲडव्होकेट समीर भाऊ पुरवंत, गटनेता नगरसेवक श्री विक्रम भाऊ परदेशी, नगरसेविका सौ अलकाताई फुलपगार, नगरसेवक श्री अनिल भाऊ रोकडे, नगरसेविका सौभाग्यवती राजश्रीताई खोट, सौभाग्यवती नगरसेविका सुवर्णाताई जाधव, ही सगळीच मान्यवर मंडळी, या जुन्नर तालुक्यातील नेते मंडळी, आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. दादांनो, रस्ते उखडले परत बांधता येतात, बिल्डिंगा पडल्या परत उभ्या करता येतात, पण आपल्या कारकिर्दीमध्ये तुम्ही जे छत्रपती शिवरायांसाठी कार्य कराल ना, ते चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर राहील. म्हणून मी धर्माचा पुरस्कारताय, मी शिवरायांचा पुरस्कारताय. काय त्यांच्यासाठी तुम्हाला धावता येईल, पाळता येईल, राबता येईल, ते करण्याचं आपण काम करा. सगळ्याच आपल्या शिवभक्तांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. दादा ज्या पद्धतीने म्हणाले की निलेश भाऊ बोरचटे आम्हाला सगळ्यांना एकत्रित आणणारं एक चांगलं व्यक्तिमत्व, मोठा उद्योग व्यवसाय त्यांचा पुण्यनगरी येत आहे. पण शरद दादांनी हाक मारली की हातातलं काम सोडून पाळणारा कार्यकर्ता म्हणजे निलेश भाऊ बोरचटे. इतर सगळेच शिवभक्त, पत्रकार मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. सध्या जुन्नर तालुक्यातली काही लोक माझ्यावर जास्त प्रेम करताय, त्यामुळे बातम्या लावताना तुम्ही जरा पद्धतशीर लावा. आम्ही बघा, दादा म्हणाले की काही मांजरं आडवी जात आहे. अहो जाऊ द्या दादा, आपण शिवरायांचे मावळे, आडवं जावं मांजरांनी, आपण त्यांना वाट करून देऊ. पण ते मांजर जर हिंदू धर्म कार्यात आडवी आली तर त्या मांजरांना ठोकायला आम्ही माग पुढे पाहणार नाही. मग कोण म्हणेल मांजर मारल्याने पाप लागत, अजिबात जमणार नाही. आम्ही शिवरायांचे मावळे जागेवर त्या बोक्याचा कोताळा काढायचं काम करू. त्यामुळं पत्रकार मंडळींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पोलीस प्रशासन, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. साऊंड सिस्टीम, लाईट व्यवस्था, बाळाभाऊ काही राहिलं का? सगळ्यांचे मनापासून आभार. मराठमोळी माणसं आपण, मराठमोळी माती, अशीच चिरंतन राहू आपली सोनेरी ही नाती. पुढच्या काळामध्ये स्नेह संबंध वाढवा, धर्मबंधू जोडा, महाराष्ट्र वाचवा. आणि कोणी म्हटलं काय तुमचं अस्तित्व, तर डोळ्यात डोळे घालून सांगायचं, चिरल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय श्रीराम, हरे हरे.